नमस्कार श्रोते हो, आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत साहित्यिक, कवयित्री, सूत्रसंचालिका ज्यांनी कविता, अभंग, चारोळी, वक्तृत्व, चित्रकला, वारली पेंटिंग, मंडाला आर्ट अशा विविध क्षेत्रात त्यांनी अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न, नारीरत्न, चारोळी सम्राज्ञी, कविश्रेष्ठ अशा सन्मानांनी गौरविलेल्या प्रांजली गुरुप्रसाद भट्टगावकर कणकवली बिडवाडी येथे ते राहतात. आज त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. प्रांजलीताई नमस्कार. नमस्कार मॅडम. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. ताई, वाचनातून विचार जन्म घेतात आणि विचारातून शब्दांना आकार मिळतो. आपल्या लेखन प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली? लहानपणी शालेय जीवनात वाचनाची आवड होती. कथा, कविता वाचायचे. कुसुमाग्रज, कवी बी. सावरकर, बाभ बोरकर, भारा तांबे इत्यादी कवींच्या कविता खूप आवडायच्या. बरं. हे लोक शब्दांची जुळवाजुळव कसं करतात याचं नवल वाटायचं, पण कधी लिहिली गेली नाही कविता. पुढे मग कॉलेज जीवनात 1-2 कविता लिहिल्या, पण मध्यंतरी मग लिखाण नाही झालं. असं संसारामुळे म्हणजे आपण त्याच्यात मुलं असतात, मग त्यांचं संगोपन म्हणा, काय म्हणा, घरातली कामं विमा, त्याच्यातून आपण बाकी छंद पण होते. मला म्हणजे शिवणाचा छंद होता, मग ते करत गेली असं. आणि कोरोनाच्या वेळी कसं वेळ होता, मग जास्त वेळ असल्यामुळे मग काय करूया, मग वाटलं मला की हे लिखाण करूया आपण थोडंसं. मग थोडंसं कथा लिहिल्या, मग त्याच्यातून कविता जन्मास आल्या. अच्छा, म्हणजे कोरोनाच्या काळात काही ठिकाणी खूप नुकसान झाले, पण काही जणांना असे प्रोत्साहन पण मिळालं आपले छंद जोपासायला. नक्कीच. म्हणून मग पुढे कंटिन्यू लिखाण चालू ठेवलं. अच्छा. म्हणजे एक छंद म्हणून, आवड म्हणून कविता लिहिल्या गेल्या. बालपणापासून आवड होती का लिखाणाची? शाळेत निबंध स्पर्धा, पत्रलेखन हेच काही लिहिणं गेलं, तेवढंच. अच्छा. आईला वाचनाची आवड होती माझ्या. कविता म्हणायची, ती सांगायची वाचन कर जास्त, वाचनामुळे माणसाचं ज्ञान वाढतं, माणूस प्रगल्भ होतो. त्यामुळे वाचन खूप केलंय मी. कॉलेजमध्ये सुद्धा लायब्ररीतून पुस्तक आणून वाचन केले. आणि मला वाटतं वाचन हा छंद असल्यामुळे पुढे मग लिखाणाची आवड निर्माण झाली मला. अच्छा मॅडम, खूप छान. कविता, अभंग, चारोळी लेख, प्रत्येक साहित्य प्रकार हा वेगळाच असतो. आपल्याला कोणता प्रकार हा सर्वात अधिक जवळचा वाटतो यामध्ये? तसं पाहायला गेलं तर कविताच, कारण सुरुवात लिखाणाची जास्त करून कवितेतूनच झाली. अच्छा. आपल्याला नाव मिळालं त्याच्यामुळे. शेजारी, नातेवाईक ओळख करून देताना सांगतात ही कविता लिहिते. अच्छा. त्यामुळे जवळचा प्रकार म्हटलात तर कविताच. अच्छा. आणि एखाद्याच्या जडणघडणीत कुटुंबाचा हा खूप वाटा असतो मोठा. आपल्या कुटुंबाचा साहित्य प्रवासात किती मोठा वाटा आहे? शालेय जीवनात तशी मी म्हटल्याप्रमाणे कविता लिहिण्याचा जास्त योग आला नव्हता. अच्छा. आईला आवड होती माहेरी. आई कविता वाचायची, म्हणून दाखवायची. तेव्हा मलाही वाटायचं की कधी आपल्यालाही जमेल का म्हणून, पण तसं नाही लिहिलं मी म्हटल्याप्रमाणे. पण लग्नानंतर माझे सासरे शिक्षक होते आणि त्यांना वाचनाची प्रचंड आवड. ते वर्तमानपत्रातील लेख, पुस्तकातील लेख वाचून माझ्यासाठी राखून ठेवायचे ते पुस्तक. आणि त्यांना माहिती होतं मला वाचनाची आवड आहे. मग मी आली गावी की मला सांगायचे हे वाच, आणि तसं तू प्रयत्न कर, बघ तुला जमेल लिहायला. मग ते मी मनावर घेतलं. अरे हो की बाकी लोक लिहितात तसं आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. मग हे कविता मी थोडं लिहून मग त्यांनाच दाखवायची. मी बाबा बघा हे जमलंय का मला. ते सांगायचे हो जमतंय, कर तू प्रयत्न. मग त्याच्यातून 2, 4, 6 अशा म्हणता मग माझ्या आता 150च्या वरती कविता झाल्यात. अच्छा. अजूनही मार्गदर्शन करतात का आपल्याला आपले? आता ते मला म्हणतात आता मार्गदर्शनची गरज नाही, आता तू ह्या क्षेत्रात आली आहेस, कर आता तुला हवं ते पुढे म्हणजे करशील, असं त्यांना आता आत्मविश्वास एक वाटायला लागला. तेव्हा ते सांगायचे की लिहिशील, म्हणजे बोलताना कसं मी ते असं काही गोष्टी त्या मला सांगायचे महाभारतातल्या, रामायणातल्या कुठल्या. अरे वा. मग मी पण त्यांना उत्तरं द्यायची, बाबा हे असं का तसं का. मग त्यांना वाटायचं अगं तू एवढं वाचतेस तर मग लिहू शकतेस. त्याच्यातून मला त्यांनी प्रेरणा दिली लिहिण्याची. अच्छा. मिस्टरांना तशी कवितेची आवड नाही, वाचनाची आवड त्यांना पण आहे. मग पहिलं त्यांना वाटायचं ठीक आहे, त्यांना साहित्य क्षेत्रातली एवढी माहिती नाही, त्यामुळे मिस्टरांनी पहिलं असं लक्ष नाही दिलं. पण नंतर जेव्हा त्यांना स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायला लागली, मग बक्षिसं मिळायला लागली, मग ते म्हणायला लागले अरे हो की ह्याच्यात तुला जमतंय. मग त्यांनी प्रोत्साहन मला दिलं. आता मी ऑनलाईन ऑफलाईन ह्याला जाते काव्य संमेलनाला, तेव्हा ते कायम मला सपोर्ट करतात, माझ्या बरोबर येतात, अगदी आपलं काम ठेवून म्हणजे रजा बिजा घेऊन, आणि मला सांगतात आता जा तू पुढे, छान होतंय हे असं. मग ते आता पूर्ण सपोर्ट द्यायला लागलेत. अच्छा. खरंच मॅडम खूप छान. कारण
आपल्या घरच्या माणसांचं म्हणजे पाठिंबा असलं ना की आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. तुमची पाऊस आणि माझा सैनिक यासारख्या पुरस्कारप्राप्त कवितांची प्रेरणा नेमकी काय होती? पाऊस ही कविता अशी म्हणजे नवी मुंबईमध्ये एक संस्था आहे, तिने मृगझंकार म्हणून जूनमध्ये एक स्पर्धा ठेवलेली की पावसावर आधारित थीम देऊन हा विषय पाऊस हा विषय देऊन एक स्पर्धा ठेवलेली. मी म्हटलं पावसावर एक कविता लिहायची होती. तर ह्या पाऊस या विषयावर प्रेम कविता खूप जण लिहितात. माझा पाऊस, तिचा पाऊस, पहिलं प्रेम, खिडकीतून पाहणारा पाऊस. पण माझी ही कविता अष्टाक्षरी जी मी लिहिली आहे ती कविता थोडी वेगळी आहे. अच्छा. मी एक ठरवलंय की माझ्या कवितेतून प्रत्येक कवितेतून एक चांगला संदेश शेवटी द्यावा वाचकांपर्यंत. मग ह्या कवितेत उन्हाळ्यात होणारी उष्णता, पाण्याविना पडणारा दुष्काळ, पशुपक्ष्यांची तगमग, सर्वांना पावसामुळे मग जो आनंद मिळतो, उन्हाळ्यामुळे जे त्रासलेले असतात त्यांना मग पावसामुळे मिळणारा आनंद मी या कवितेतून मांडलाय. व हे मांडताना शेवटी एक संदेश दिलाय की पाऊस पडण्यासाठी झाडांचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित करून झाडं लावण्याचा संदेश ही कविता देते. अच्छा अच्छा. आणि माझा सैनिक याविषयी? ते ही गाथा स्वातंत्र्याची म्हणून 15 ऑगस्टला एक तसाच कार्यक्रम ठरवलेला, स्पर्धा होती ती. त्याच्यामध्ये मग सैनिक आपल्यासाठी सीमेवर राहतात, त्यांच्यामुळे आपण किती सुरक्षित आहोत, मग त्यांचं महत्त्व अधोरेखित करायचं होतं. त्याच्यासाठी मग सैनिकवर कविता लिहिली. त्याच्यात मला सर्वोत्कृष्टचं पारितोषिक मिळालं. वा, खूप छान मॅडम. मॅडम, आमच्या श्रोत्यांना आपली पाऊस ही कविता ऐकायला आवडेल. नक्कीच. माझी ही अष्टाक्षरी कविता आहे. आला पाऊस पाऊस हिरवट राने वने, आला पाऊस पाऊस हिरवट राने वने, शहारते कशी तनू उल्हसित होती मने. आला पाऊस पाऊस माती सुगंधित झाली, आला पाऊस पाऊस माती सुगंधित झाली, बळीराजा सुखावला त्याची कामे सुरू झाली. आला पाऊस पाऊस दूर बासरीचे सूर, आला पाऊस पाऊस दूर बासरीचे सूर, राधा बावरी बावरी कृष्णा भेटणे आतुर. आला पाऊस पाऊस नद्या नाल्यांना भरती, ढग दाटले आकाशी पहा विजा कडाडती. आला पाऊस पाऊस पक्षी मात्र सुखावले, आला पाऊस पाऊस पक्षी मात्र सुखावले, नाही उन्हाचा चटका त्यांचे पंख झेपावले. आला पाऊस पाऊस झाला पाण्याचा सुकाळ, आला पाऊस पाऊस झाला पाण्याचा सुकाळ, थोडं जपून वापरा नको उन्हाळी दुष्काळ. आला पाऊस पाऊस अंगा झोंबतो गारवा, आला पाऊस पाऊस अंगा झोंबतो गारवा, अशा वर्षे संध्येकाठी झाड एक तरी लावा. खूप छान मॅडम, खूप छान असा तुम्ही संदेश दिलेला आहेत. मॅडम, लेखनासोबत वक्तृत्व आणि सूत्रसंचालन या क्षेत्रातही आपण उत्तम काम करत आहात. मंचावरील अनुभव नक्कीच वेगळे असतील. त्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल? वक्तृत्वाबद्दल म्हणाल तर शालेय जीवनात मी लोकमान्य टिळक, सावरकर, सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त खूपदा वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायची. यामध्ये मला प्रथम क्रमांकाचं पारितोषिकही मिळालेलं आहे वक्तृत्व स्पर्धेत. पण लग्नानंतर मग प्रबोधन बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या एका राज्यस्तरीय स्पर्धेत मी सहभागी झाले होते. 800 ते 1000 शब्दात लेख लिहून त्याचा वक्तृत्वाचा व्हिडिओ बनवून त्यांना पाठवायचा होता. या स्पर्धेत मी भाग घेतलेला आणि हा सोशल मीडियावर व्हिडिओ खूप व्हायरल झालेला तेव्हा वक्तृत्व स्पर्धेमध्ये. अच्छा अच्छा. आणि सूत्रसंचालनाचा म्हणाल तर सूत्रसंचालनाचा अनुभव मला कवीला प्रेरणा देण्याचं काम सूत्रसंचालक करतो. कुठेही काही चुकलं तर तिथेच न थांबता आत्मविश्वासाने तो कार्यक्रम पुढे तितक्याच ताकदीने पुढे नेण्याचं काम हे सूत्रसंचालकाचं असतं असं मला वाटतं. सूत्रसंचालनामुळे मला इतरांच्या कविता बारकाईने ऐकता आल्या, त्यातील बारकावे टिपता आले. तसेच कार्यक्रम मध्ये जो पहिला आपल्याला जोश असतो, उत्साह असतो, तो शेवटपर्यंत टिकून ठेवण्याचं जे काम सूत्रसंचालकाकडे असतं ते तसाच उत्साह टिकून ठेवण्याची एक सवय मला लागली त्याच्यामुळे. अच्छा अच्छा. मी जिथे स्पर्धेमध्ये जिथे भाग घ्यायची पहिली ना, तिथे जे ॲडमिन असतात समूहाचे ते मला सांगायचे की तुम्ही सूत्रसंचालन करू शकाल का. तर मी म्हटलं हो, एक जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवली की तुम्ही सूत्रसंचालन करा. मग ते ऑनलाईन स्पर्धेचे मी सूत्रसंचालन केलं की कविता वाचन, अभिवाचन लेखांचं त्याची सूत्रसंचालन करताना
विविध क्षेत्रातील लोक असायचे त्याच्यात. मग एका पाठून एक स्पर्धकांची नावं घेणं, त्यांची माहिती सांगणं, ते काय वाचणार आहेत ते सांगणं, हे ऑनलाईन अनुभव मला मिळाले. आणि ऑफलाईनमध्ये सूत्रसंचालन करताना ते वेगळं असतं. ऑनलाईनमध्ये कसं आपण मोबाईल समोर असतो, पण ऑफलाईनमध्ये करताना आपल्याला रसिकांची पण तिथे दाद मिळते. आणि तिथे सजग राहावं लागतं, कारण ऑफलाईन आपल्याला समोर उभं राहूनच करावं लागतं ना. आणि तो तेवढाच म्हणजे वेळ जे असतं तेवढ्यात ते होऊन जातं. ऑफलाईनमध्ये तसं नाही होत. ऑफलाईनमध्ये आपण जास्त बोलू शकतो किंवा अजून कोणी काय सांगितलं तर त्याची उत्तरं तिथे देता येतात. मॅडम, ऑफलाईन आणि ऑनलाईन कविता संमेलनांमध्ये सहभागी होताना कोणते अनुभव विशेष लक्षात राहिले? ऑनलाईन संमेलनामध्ये आपण घरी बसून मोबाईलवरून सादरीकरण करतो. हे एक आभासी व्यासपीठ असतं. इथे फक्त माईक आणि कॅमेरा याचाच आपल्याशी जास्त संबंध येतो. कधी कधी आवाजाचा प्रश्न, नेटवर्क समस्या यामुळे आपण जे सादरीकरण करतो त्यात व्यत्यय निर्माण होतो. एकूणच काय, ऑनलाईन संमेलनात सर्वच गोष्टी मनाप्रमाणे होतात असे नाही. अच्छा. परंतु ऑफलाईन संमेलनात कवी, कवयित्री सभागृहात जमलेल्या रसिकांसमोर सादरीकरण करतो. त्याची टाळ्यांची दाद एक वेगळी ऊर्जा देते पुन्हा पुन्हा नवं लिहिण्याची. शिवाय परिचय, ओळख वाढते. यातून पुढे अजून संमेलनामध्ये भाग घेता येतात, ओळखी वाढतात. सादरीकरणावर लक्ष देता येतो. कवयित्री काय सादरीकरण करतात याच्यावर पण लक्ष ठेवता येतो. त्याच्यातून आपल्या काय चुका होत असतील तर सुधारण्याची संधी मिळते. ताई, चारोळी सम्राज्ञी सारखा मानाचा पुरस्कार मिळणं ही निश्चित अभिमानाची बाब आहे. हा सन्मान मिळाल्यानंतर नेमकी काय भावना होती? माघी गणेश जयंतीनिमित्त एका समूहावर श्री गणेशावर 101 चारोळ्या लिहिण्याचा उपक्रम होता. प्रथम मला वाटलं एका दिवसात हे मला जमेल का? एकच विषय आहे आणि एकाच विषयावर 101 चारोळ्या लिहायचं आहे. पण नंतर म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर, तसं मी प्रयत्न केला व वेळेत त्या 101 चारोळ्या पाठवल्या. अच्छा. आणि त्याचा मला चारोळी सम्राज्ञी हा किताब मिळाला. कुठलाही सन्मान मिळाल्यावर आनंद होतोय निश्चितच, पण यामुळे मला चारोळी लिहिण्याची आवड निर्माण झाली. खरंय, म्हणजे त्याच्यापासून तुम्ही सुरुवात केली का? चारोळी लिहिण्याची. हो, नाहीतर मी कविता लेखच लिहायची पहिली. अच्छा अच्छा. आणि 101 चारोळ्या लिहिल्या. हा, त्याच्यानंतर मग मी बऱ्याच देवांवर म्हणा, विषयांवर अशा मग चारोळ्या लिहिल्या मी, पण प्रथम हे. अच्छा अच्छा, खूप छान. सुरुवात चांगली झाली. गणपती बाप्पाकडून आशीर्वाद मिळाला. हो हो हो. मॅडम, काही चारोळ्या आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडतील. श्री गणेशा येशी घराला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला. श्री गणेशा येशी घराला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला. उत्सव मोठा साजरा होतो आमच्या कोकणाला. शुभारंभाचा अधिपती तू, प्रथम पूजेचा मान तुला. कार्यारंभी नमन करीतो, दे आशिष मजला. खूप छान मॅडम. अजून काही चारोळ्या असतील ना तुमच्या वेगळ्या, त्या पण थोड्याशा ऐकवा आमच्या श्रोत्यांना. वेगळ्या विषयावरच्या थोड्या चारोळ्या ऐकवते. ऋतू देखील बदलण्यासाठी 4 महिने घेतो. ऋतू देखील बदलण्यासाठी 4 महिने घेतो. माणसांनाच का बरं एक क्षण पुरतो. मी असं नाही म्हणत, प्रत्येक कविता असते तुझ्याचसाठी, पण तुझा एक प्रेमाचा शब्द प्रेरणा देतो नवं लिहिण्यासाठी. खूप छान. दुसरी एक ऐकवते. बंद केलाय मनाचा हळवा कप्पा हल्ली, हृदयाला पाझर फुटत नाही. बंद केलाय मनाचा हळवा कप्पा हल्ली, हृदयाला पाझर फुटत नाही. दगडाचं मन करायचं ठरवलंय, पण मूळ स्वभावाला औषध नाही. खूप छान मॅडम. मॅडम, आपण अभंग लेखनाकडे वळण्यामागे आध्यात्मिक ओढ होती का आपली? आध्यात्मिक ओढ असं नाही, देवाची आवड होती लहानपणापासून, बालपणापासून. स्तोत्र, श्लोक घरात म्हटले जायचे. अभंग स्पर्धेसाठी असाच लिहिला. अच्छा. हां, पुढे मग आवड म्हणून मी आता 15-20 अभंग लिहिलेत. पहिल्यांदा देवाची स्तोत्रबित्र हेच म्हटलं जायचं. अभंग ऐकायचो आम्ही लहानपणी. माझ्या आजोबांना अभंगांची आवड होती. अभंग आम्ही ऐकायचो. त्याच्यानंतर मला भीमसेन जोशींचे अभंग गायलेले आवडायचे. पुढे संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव यांच्या अभंगातून मला वाटायचं, अरे हाही वेगळा एक प्रकार आहे कवितेतला अभंग हा, मग आपणही बघूया प्रयत्न करून. आणि मला ते 6 रचना जी आहे अभंगाची ती आवडत गेली आणि त्याच्यावरून मी आता 15-20 अभंग लिहिलेत. अच्छा अच्छा. एखादा अभंग आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. विठुरायावर लिहिलेला अभंग आहे. शीर्षक आहे विठुराया. जावे वाटे पायी विठू दरबारी, धन्य ती पंढरी विठोबाची. लावू माथी टिळा, गळा घालू माळा, दाटतो उमाळा हृदयासी.
डोई वृंदावन मृदंग वादन होऊनी बेभान भेटू तया. होऊ सारे दंग बोला पांडुरंग संतांचे अभंग गाऊ सारे. भाव भोळी भक्ती विठू देई शक्ती आणिक आसक्ती नाही मना. दिनरात सेवा करू तुझी देवा मन शुद्ध ठेवा प्रत्येकाने. पंढरीचा राणा माझा विठुराया येती तुझ्या पाया भक्तजन. येती तुझ्या पाया भक्तजन. तुमचा अजून एक अभंग तुमच्या आवडीचा आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. अभंगाचा विषय होता आळंदीची वारी. मी ज्ञानेश्वर महाराजांवर एक अभंग केलाय, तो दाखवते, सादर करते. विठ्ठल रुक्मिणी माता आणि पिता ज्ञानदेव मुक्ता भावंडेती. निवृत्ती सोपान आणि दोघे भाऊ गुण त्यांचे गाऊ अभंगात. रेड्याच्याच मुखे वेदा वदविले भिंती चालविले ज्ञानेशाने. पसायदानाने विश्व केले घर संत ज्ञानेश्वर आळंदीचा. इंद्रायणी काठी भक्तीचा जागर लोटला सागर दर्शनाला. पाऊले चालती आळंदीची वाट सोपी पाय वाट जाओ सर्वा. संजीवन झाला समाधी सोहळा वाहूयात माळा जोडू हात. खूप छान मॅडम, खूप छान असा अभंग तुम्ही सादर केलात. मॅडम, विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाल्यानंतर जबाबदारी अधिक वाढल्याची भावना येते का आपल्या मनात? निश्चितच येते. पुरस्कार आणि सन्मान तेव्हाच मिळतो जेव्हा आपण काहीतरी आशयघन साहित्य निर्माण करतो. अच्छा. आपली जिद्द, चिकाटी, निरीक्षण, अनुभव यावेळी कामास येतात. जेव्हा हे आपण निरीक्षण, अनुभव हे सगळं बघतो, लिहितो, तेव्हा आपलं, मला वाटतं असं की आपली कविता जास्त सकस बनते. खरे. आणि जेव्हा हे दर्जेदार साहित्य आपण रसिकांसमोर, परीक्षकांसमोर सादर करतो, तेव्हाच ते स्पर्धेमध्ये योग्य ठरतं. आपला स्वतंत्र असा वाचक वर्ग निर्माण होतो. त्यामुळे ही जबाबदारी निश्चित वाढते. वाचक वर्गाने आपल्यावर दाखवलेला विश्वास, परीक्षकांनी आपल्याला दिलेला नंबर, यामुळे विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाल्यानंतर जबाबदारी अधिक वाढल्याची भावना येते. खरं आहे मॅडम. मॅडम, संत ज्ञानेश्वर साहित्य रत्न पुरस्कार 2026 हा आपल्या साहित्य प्रवासातील अत्यंत मानाचा असा टप्पा आहे. या सन्मानाबद्दल काही विशेष क्षण श्रोत्यांना ऐकायला आवडतील. संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न पुरस्कार माझ्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. कारण 2-4 वर्षांची मेहनत अपयशाच्या पायऱ्या चढल्यानंतर मिळालेले यश हे नक्कीच आनंद देते. खरं. वर्षभर सातत्याने प्रत्येक उपक्रम, स्पर्धा, दिनविशेष यामध्ये सहभाग असल्याने आपण समूहाचा एक विशेष सातत्यपूर्ण लिखाण करणारा सदस्य किंवा साहित्यिक आहोत, ही भावना समूह संस्थापकांच्या लक्षात येते. अच्छा. असे सकस व सातत्यपूर्ण लेखन करणाऱ्या समूहातील सदस्यांची वर्णी या साहित्यरत्न पुरस्कारासाठी लागते. अच्छा अच्छा. आणि असं मी हे वर्षभर लिखाण केल्यानंतर प्रस्ताव पाठवला, तेव्हा परीक्षकांनी निर्णय दिला की संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न पुरस्कारासाठी माझा प्रस्ताव योग्य आहे. आणि आळंदीसारख्या शहरात तो म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या पवित्र भूमीतच मला तो मिळाला. खूप छान मॅडम. मॅडम, आपल्या आगामी कविता संग्रह आणि अभंग संग्रहाबद्दल श्रोत्यांना काय सांगाल? माझा पहिलाच कविता संग्रह आता 2-3 महिन्यात येईल वाचकांसमोर. त्यामुळे उत्सुकता खूप आहे माझा पहिला संग्रह असल्यामुळे. तर वाचकांना मी सांगेन की तुम्ही असं म्हणजे दर्जेदार कविता लिहा, त्या छापा. त्याच्यामुळे काय होतं, एक कवयित्री म्हणून आपलं पहिलं पाऊल या क्षेत्रात पडतं. आपल्या पुस्तक वाचक वर्ग मिळतो ते मिळतोच, पण ते सेफ राहतं आपलं साहित्य. मग पुस्तकामुळे आपलं साहित्य हे आपल्या मालकीचं राहतं. आपण एवढ्या मेहनतीने लिहिलेल्या कविता ह्या आपल्या मालकीच्या राहतात, ते दुसऱ्या कोण नेऊ शकत नाही. आणि साहित्य कविता संग्रहांना सुद्धा पुरस्कार मिळतात ना, म्हणून कविता संग्रह छापणं गरजेचं आहे. साहित्य क्षेत्रात नव्याने येणाऱ्या लेखक कवींना तुम्ही काय सांगाल? संदेश म्हणाल तर मी साहित्य क्षेत्रात मीही तशी नवखीच आहे. अच्छा. 20-25 वर्ष साहित्य क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तींना संदेश देऊ शकतात नवोदित कवी कवयित्रींना. खरं. तर मी एक प्रेमळ विनंती करू शकेन, नव्याने येणारे साहित्यिक कवी यांना पुरस्कार, स्पर्धा यांच्या मागे न लागता स्वच्या आत्मिक समाधानासाठी तुम्ही लिहा. मनापासून सुचलेली कविता ही नेहमीच सकस, दर्जेदार असते. खरं. फक्त ट ला ट जोडून 4 ओळींची चारोळी लिहून कविता लिहू नये, असं माझं मत आहे.
म्हणजे मीही त्यातूनच गेली आहे, पण म्हणून हे अनुभवान मी सांगू शकते तुम्हाला खरंय. की फक्त ट ला ट जोडलं आणि चारोळ्या जोडून कविता केली तर ते वाचणाराही कंटाळतो. चांगला वाचक निर्माण करायचा असेल तर सकस दर्जेदार आशयपूर्ण असं लिहा, मग यश आपोआपच मिळतं. आपलं मूल कसं आपण वाढवतो, त्याला वळण लावतो, त्याच्यावर संस्कार करतो, बरं. तसं हे कविता ही आपलं दुसरं अपत्यच आहे. त्याच्यावर आशयाचे व्याकरणाचे संस्कार जर केले तर स्पर्धेमध्ये ती नक्कीच नम्रापर्यंत पोहोचेल. म्हणून नियम स्पर्धेचे 10-10 वेळा वाचा, त्याप्रमाणे लिखाण करा, तयार झालेलं साहित्य पुन्हा पुन्हा वाचा, वाचून खात्री करून घेऊन मगच सादरीकरण करा, मग यश मिळेल नक्कीच. आणि एक सांगावंसं वाटतं की यश मिळाल्यामुळे हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचू नका. कित्येकदा अपयश मिळतं, पण म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे अपयश पदरात घेऊन आपण जिद्दीने जर पुढे लिहत राहिलो, लिखाणात सातत्य ठेवलं, तर यश नक्कीच आपल्या दारी येईल असं मला वाटतं. खूप छान मॅडम, खूप सुंदर असं सांगितलं तुम्ही. श्रोते हो, साहित्य कला यांची सुंदर सांगड घालत आपल्या लेखणीतून समाज मनाला स्पर्श करणाऱ्या प्रांजलीताईंशी सुंदर संवाद साधता आला. त्यांच्या विविध कलांप्रती असलेली त्यांची ओढ प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. आज आपल्या मनमोकळ्या गप्पांसाठी खूप खूप आभार मॅडम. आपल्या पुढील साहित्यिक आणि कलात्मक वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. तुम्हाला पण आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्राला पण मला इथे बोलवून व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो, पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.